सॉरी, इट्स ओके. ते सगळे तुमचे निघून जातात. तर मी तुम्हाला सांगते की कसं तुम्ही अप्लाय करायचं. टिंग 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 टिंग. हॅलो एव्हरीवन. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो आजचा. तर वेलकम बॅक टू अवर चॅनल. आपला आजचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. आम्ही काल मूवीला गेलो होतो, त्याच्यामुळे आमची मजा बघून आज एक मेंबर वाढलाय आपल्याकडे. त्याचं तुम्हाला दाखवतो मी आता. शोरमा खायच्या आशेने आणि इकडे येऊन आम्हाला म्हणतोय की आम्हाला कुठेतरी घेऊन चला, तुम्ही खूप मजा करताय. त्याच्यामुळे आता आम्ही आज परत प्लॅन बनवलाय, आता बाहेर जायचंय. सो आम्ही आज प्लॅन असा बनवलाय की आम्ही चाललोय आता इराणी कॅफेला, मस्तपैकी शोरमा खायला इराणी कॅफेचं. तर पुढे काय काय होईल तुम्ही बघू शकता आपल्या या व्हिडिओ. मेंबर बघा मस्त. हॅलो गाईज. चला आवरलं का? फोटोशूट चाललाय यांचा इथं. कपडे घातले की लगेच फोटो. तो खिच मेरी फोटो, तो खिच मेरी. आमच्याकडे बॅकग्राऊंड म्युझिक. आणि इकडे बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे, आवाज भसाडा आहे त्याचा थोडा. त्याच्यामुळे तुम्ही थोडस अवॉइड करू शकता. आता आम्ही बाहेर पडतोय. चाललेत चिकन जोडायला. वजनाचं काय पडलेलं नाही कोणा. असा विषय झालाय सगळा. सर मी भिन्न संस्कृती म्हणतो, पण इथे माणसांपेक्षा फोनच जास्त आला. चला काय पूल मध्ये जायचंय का? पूल. शी इज व्हेरी हॅपी. आम्ही एक गंमत करणार आहे आता. बसले का सगळे? करायच्या आधीच बसले सगळे, नाही तर पुढे घेणार होतो गाडी. सो सर्वांचं आवरून झाल्यावर आम्ही आता फायनली निघालो आहे इराणी कॅफेच्या दिशेने, जे आहे वाकडमध्ये. आम्ही वाकडच्या इराणी कॅफेला जाणार आहे आणि तिथला मस्त चिकन शोरमा खाणार आहे. स्टे ट्यून्ड. संध्याकाळच्या वेळेला आता मस्त बाहेर पडलोय आम्ही. छान वाटतंय संध्याकाळी बाहेर पडलोय. जरा दिवसभर ऑफिस असलं आणि संध्याकाळी बाहेर जाऊन आलं की मस्त फ्रेश होऊन जातो माणूस. तुम्हाला पण जर खूप इम्पॉर्टंट काम असेल तरच दुपारी बाहेर पडा, कारण आता उष्माघात व्हायची शक्यता आहे. उन्हाळा खूप आहे, त्याच्यामुळे पेपरला उष्माघाताच्या बातम्या वाचून वाचून बोर झालोय मी. तुम्ही पण ते व्यवस्थित पाळलं तरी चालू शकतो. ॲज यू विश.
एवढी ट्रॅफिक नाही आज, त्याच्यामुळे आम्ही आता एक 10 मिनिटातच पोहोचून जाऊ. मस्त सगळ्यांना कधी एकदा पोहोचतो असं झालेलं आहे. ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही खूप फास्ट पोहोचणार आहे, तुम्ही बघू शकता. नाही तर हे कधी कधी गर्दी असेल तर या साईडला ब्लॉक होऊन जाते. त्याच्यामुळे आता आपण पटकन पोहोचून जाऊ. जवळ आहे त्याच्यामुळे मग पटकन पोहोचता येऊ शकतं. सो फायनली आपण आता वाकड ब्रिजच्या इथे आलोय. आता इथून मस्त लेफ्ट टर्न घेतला आणि थोडंसं पुढे जाऊन परत लेफ्ट टर्न घेतला की लगेच राईट साईडला आपलं इराणी कॅफे दिसेल. बाहेरनं तर ॲम्बियन्स एक नंबर वाटतोय त्याचा. आता आत जाऊन बघू कसं आहे काय. बालेवाडी बाणेरचं मस्त आहे. वाकडचं इथे आपण जातोय आता. बघूया तिथे जाऊन तुम्हाला समजेलच पुढे अजून काय इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत. तर आपण आता पोहोचलोय इराणी कॅफेच्या इथे. छोटासा प्रवास करून आपण इराणी कॅफेला आलो. आता मस्तपैकी गाडी पार्क करूया आणि आतमध्ये जाऊ. हे बघू शकता, हे वाकडचं इराणी कॅफे आहे. सो आम्ही इथे यायचा प्लॅन केला होता. चिकन शॉर्मासाठी यावं लागतं. आम्ही आता कॅफेमध्ये एंट्री करून बसण्यासाठी टेबल पाहत पाहत पायऱ्या दिसल्यावर वरती गेलो. आणि वरती जाताना या पायऱ्या तुम्ही बघू शकता. मस्त आपण वरती गेल्यावरती वरती ॲम्बियन्स बघा कसा इथला. हे बघा इथे ब्लू कलरचे मस्त झुंबर पण आहेत. आणि वरती गेल्यावर तुम्हाला तर माहिती आहे लेडीज किती कन्फ्यूज असतात. त्याच्यामुळे त्यांचं या टेबलवर बसू की त्या टेबलवर बसू याच्यावरच डिस्कशन करता करता आमचे 15 मिनिट गेले. नंतर फायनली आम्हाला एक टेबल सापडला ज्याच्यावर आम्ही आसनस्थ झालो. आणि फायनली डिसाईड झाल्यामुळं खूप बरं वाटलं की फायनली आपल्याला हा टेबल मिळतोय आता आणि आपण आता बसणार आहे. सो फायनली आम्ही बसलो इकडे आणि त्याच्यानंतर चिकन शॉर्मा ऑर्डर केला. आणि तेवढ्यात आपली एक ऑर्डर पण आली पेरी पेरी फ्राईजची, जी बघून सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि पटकन आता सगळ्यांचं लक्ष तिकडेच होतं की कधी एकदा हे फस्त करणार. आणि मी बघा इकडे ऑफिसवरनं आलो तरी कसा फ्रेश दिसतोय. मी मस्तपैकी एक टेस्ट केला पेरी पेरी फ्राय आणि चिकन शॉर्माची वाट बघत होतो. तेवढ्यात यांनी इकडनं राहिलेल्या सगळ्या गोष्टी. यांचं लक्ष फक्त खाण्यावर आहे आणि मस्त गप्पा मारत मारत खाण्याचा आनंद घेत आहेत सगळे. आणि तेवढ्यात आपला आलेला आहे शॉर्मा मस्तपैकी. आणि शॉर्मा आल्यावर अक्षरशः एवढी भूक लागली होती सर्वांना की ते पेपर सहित खातील असं झालेलं. त्यांना मी सांगितलं की पेपर काढून खा, डायरेक्ट नका खाऊ. संप्रदाचं तर इकडं लक्ष पण नाही की व्हिडिओ चालू आहे, पोज द्यावी एखादी. कधी एकदा पोटात जातो असं झालं होतं तिला तर. त्याच्यामुळे तिचं बघू शकताय तुम्ही एक्साइटमेंट. मस्त कधी एकदा टेस्ट बघणार असं झालंय. नको देऊ ग. खाल्लं का तू? नाही ग.
एक्स्ट्रा वाला दे दो ना फिर। जल्दी खत्म होने से पहले। आता इकडे कसं आहे इराणी कॅफेचा वाकडचा आहे तसंच इराणी कॅफेमध्ये शोरमा खाल्ल्यावर आम्हाला थोडी कोल्ड कॉफी पिण्याची थोडी इच्छा झाली. त्यासाठी आम्ही पुढे निघालो बाणेर साईडला, जेणेकरून तिथे आम्हाला बालेवाडी स्ट्रीट हाय स्ट्रीट पण थोडा एक्सप्लोअर करायला मिळेल. मग तिथेच कुठे आम्हाला कॉफी भेटली तर आम्ही ट्राय करणार होतो. त्यामुळे आम्ही बाणेरकडे निघालो आणि मस्त आमचे सॉंग्स वगैरे चालू होते. मस्त एन्जॉय करत आम्ही निघालो. सॉंग्स आपण इकडे ऐकू नाही शकत कारण कॉपीराईट येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला म्यूटच ठेवायला लागतं गाडीतलं हे, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला व्हॉइस ॲड करावं लागतं सॉंग्स. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण ऑर्किडच्या इथे पोहोचलो आहे मस्त. आणि आता आपण बाणेरच्या इथून टर्न घेतला आहे नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीच्या जवळून. आता आपण ऑर्किड हॉटेलच्या ब्रिजच्या इथून मस्त लेफ्ट मारून आता जाणार आपण बाणेरला. आणि तुम्ही बघू शकता इथे पुढे रिक्षा मस्त चालली डुबुडुबू करत. आणि या पॉइंट नंतर इथे दर्शन हॉटेल खूप मस्त आहे व्हेज लवर्ससाठी. व्हेज खाणारी मंडळी इथे मस्त राहू शकते. आपण त्या दिवशीचा तो जो डीमार्टचा ब्लॉग टाकला होता तो आता तुम्हाला इथे लेफ्ट साईडला बघा दिसतंय बघा. हे डीमार्ट, हेच ते डीमार्ट आहे जिथे आपण आलो होतो मस्त आणि नेहमीच येत राहतो. आणि हेच ते डीमार्ट जिथे मला शॉपिंगसाठी म्हणून नेलं होतं आणि माझा मोये मोये केला होता. आणि असं करत करत आम्ही प्लॅन केल्यानुसार खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो. त्यामुळे आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या होत्या की हसी मजाक करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर कधी पोहोचलो आम्हाला कळालंच नाही. आणि हे बघू शकता तुम्ही गाडीवाले किती घाई करतात, सिग्नल वगैरे तोडून मस्त जातात एकमेकांच्या अंगावरून. त्याच्यामुळे तुम्ही सिग्नल नक्कीच पाळत. संप्रदा बघा पुढे पळायला लागली. काय म्हणत होते? अरे तू फोन बारीक दिसण्यासाठीच घेतलाय, भले खऱ्यामध्ये बारीक फोन मध्ये दिसला पाहिजे. संप्रदा बघा खुशी
पोरगी असू रडते डायरेक्ट का? नाही रे खरंच रडते. नाही रे असंच तुला नंतर दाखवतो हायलाइट्स नोटीस नाही केले वाटतं भाऊ. लाईट लावा. ए मस्त आहेत, छान आहेत, छान आहेत, मस्त आहेत. ते पण माऊ खूप येत असते मध्ये. काय काय झालं? कुठे जुरळाला काय घाबरायची गरज आहे? बसा. खाऊन खाऊन दमल्यामुळं कसे झाले. सो आम्ही आता आलोय खाऊन. हे खाऊन थांबले खूपच, खूप जास्त थकलेत आणि आता यांना नशा चढलाय. कॉफी पिऊन नशा चढलाय यांना. 2 दिवस राहील जेवणारच नाही. हिची बिर्याणी कॅन्सल. उद्याची बिर्याणी कॅन्सल. उद्याची बिर्याणी उद्या खाऊ नको हा म्हणे. शोरमा कसा वाटला? एक नंबर, एक नंबर. खरंच 1 नंबर खाऊन 2 नंबरला लागली. खरंच 1 नंबर होता. पिऊन पिऊन डायरेक्ट दुखायला लागलं सगळं. ओढून का मोटर ओढलं. संस्कृतीचं नाही, स्किन रुटीन बघा. सो गाईज पहिले आपण हे जे आहे ते गुलाब पाणी आहे तर ते थोडंसं असं घ्यायचं आणि मग ते थोडंसं तुम्ही जेव्हा तुमच्या फेसवर जेव्हा ते स्प्रिंकल करता तर तेव्हा तुमची जेवढी पण डेड स्किन वगैरे जी आहे ती सगळी पूर्णपणे निघून जाते. जे उन्हामुळे ते तुमच्या तोंडामध्ये धब्बे ढुब्बे पडलेले असतात ते. सॉरी, इट्स ओके. ते सगळे तुमचे निघून जातात. तर मी तुम्हाला सांगते की कसं तुम्ही अप्लाय करायचं. टिंग 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 टिंग. सो आता हे असं जेव्हा तुम्ही घेता या क्वांटिटीमध्ये तर तेव्हा तुम्ही हे जे आहे तर ते फक्त ओ माय गॉड जे तुम्हाला फील होईल ना ते इतकं थंडावा देईल तुमच्या चेहऱ्याला की तुम्हाला ते अक्षरशः सगळं कानात नाकात विकत घेऊन घ्यावं. इतकं छान आहे ना हे. आणि जेव्हा तुम्ही हे करता तर तेव्हा एकदा फॅनकडे तोंड वर दिशेने करायचं आणि असं वरती किस करायचं आपल्या स्किनला. आणि जेव्हा तुम्ही ते करता तर तेव्हा इकडे सगळे जे आपली स्किन आहे ती ओढली जाते. जॉ लाईन मध्ये जे प्रकार आहे ते यायला लागतं. सो गाईज मग त्यानंतर जेव्हा हे थोडंसं ड्राय होतं तर त्यानंतर मी ही क्रीम जी आहे ही माझं नाव प्रोप्लायली घेतली तर आहे का युट्यूबवरला नाव तुम्ही तुमचं वाचून घ्या. मला वाचून घ्या. मला कोणालाच बोलता नाही येत. कोणालाच बोलता येत नाहीये. ओके. सो तुम्ही ही जी व्हाईट सोफ्रामायसिन जे होतं त्या थिक फॉर्म मध्ये ही येते. मग ती तुम्ही तुमच्या अशा ह्या तुम्ही याला अशी घेऊ शकता. प्लीज होल्ड. आणि मग ती अशी नंतर घेऊन 1 सेकंड मी दाखवते तुम्हाला. मग ती अशी 2 2 2 3 4 ही जेव्हा तुम्ही अशी लावाल त्यानंतर तुम्ही त्याला जेंटली मसाज करायचं. मग मी थोडं माझ्या आईजला नाही करू शकत कारण हिने मला थोडं लाईनर लावून दिलं वर खाली. तुम्ही बघू शकता कशी एक मला वर खाली लाईन दिली. आणि मग ते झाल्यानंतर तुम्ही त्याला प्रॉपर मसाज करा आणि मग तुम्ही एकदम तुमचं गो लुक स्टार्ट होईल. सॉरी दिसेल. आणि मग म्हणजे बाहेर जायचं लुक. आणि जेव्हा तुम्ही जरा करा तेव्हा आपोआप ग्लो येत फक्त तुम्ही तुम्ही बघू शकता. हे बघा आता मी लायनरच्या इथे नाही करू शकत पण मग ठीक आहे. आणि टिंग टिंग. चलो बाय. असंच आमचे इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. व्हिडिओ आहे बघ ती लाईक करा.